नमस्कार, अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मटणाचं झणझणीत असं काळं कालवण कसं करायचं ते बघूया। त्यासाठी बघा, हे मी 1 किलो मटण घेतलेलं आहे। हे छान असं 2-3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे मी। हे असे यल आकाराचे पीस आहेत। मटणाचं खूप छान आहे। तर याच्यासाठी बघा, आपण शिजवण्यासाठी ही तयारी केलेली आहे। त्यासाठी हा एक कांदा घेतलेला आहे मोठा, टोमॅटो, त्यात खडे मसाल्यामध्ये तेजपत्ता, दालचिनी, मिरे, लवंग आणि ह्या 2 विलायची। तर आपण आता सगळ्यात अगोदर मटण शिजायला टाकूया। त्यासाठी बघा, कुकर हे मी छान असं गरम करून घेतलेलं आहे। आता ह्या गरम झालेल्या कुकरमध्ये आपण तेल टाकूया। तेल छान असं गरम झालेलं आहे। आता तर याच्यामध्ये आपण जे खडे मसाले घेतलेले होते ते टाकू। तेजपत्ता, आणि हे खडे मसाले। हा कांदा पण आपण टाकून घेऊया। हा कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा मऊ होत आला की आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो पण टाकून घ्यायचा आहे। आपला कांदा आता छान मऊ झालेला आहे। हे टोमॅटो टाकूया आपण। टोमॅटो पण आपल्याला छान परतून घ्यायचे। टोमॅटो मऊ झालेले आहेत। आपण हे छान असं धुतलेलं जे मटण आहे, हे मटण आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आता। एक 2 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवू याच्यावर आणि छान ह्याला वाफ येऊ देऊ। मटणाला आपल्या चांगली आता वाफ आलेली आहे बघा। याच्यामध्ये आपण टाकूया हळद, एक 2 चमचे हळद टाकली मी, छोटे चमचे आहेत। त्यानंतर ही आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट ती टाकूया।
टाकू मीठ. सगळं आता व्यवस्थित आपल्याला छान असं मटणाला या सगळं असं लावून घ्यायचंय. गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची. परत एकदा आपल्याला कुकरवर झाकण ठेवायचंय आणि त्याच्यावर आपल्याला पाणी गरम करून घ्यायचंय. कारण की हे जे गरम झालेलं पाणी आहे ते आपल्याला कुकरमध्ये टाकायचंय. पाणी आपलं छान गरम झालेलं आहे बघा. आता हे टाकू आपण कुकरमध्ये. बघा मटणला पण त्याच्या अंगचं पाणी सुटलेलं आहे. आता कुकरचं आपण झाकण लावू आणि एक छान अशा 4 शिट्ट्या आपण करून घेऊया. बघा आपल्या ह्या कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण कुकर आता घेऊया मसाला भाजायला. त्यासाठी बघा गॅसवर हा तवा ठेवला मी. तवा छान असा गरम होऊ द्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्यावर आपण हे खोबऱ्याचे तुकडे केलेले आहेत ते खोबऱ्याचे तुकडे भाजून घेऊया. सुरुवातीला आपल्याला तेल न टाकता हे असेच कोरडेच भाजून घ्यायचे. एका साईडला आपण हे सरकवून ठेवू आणि याच्यावर कांदा भाजून घेऊ आपण. कांदा पण आपल्याला छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. खोबऱ्या बाजूला काढून घेऊ आपण. आता कांदा भाजून घेऊ. कांदा पण आपला छान आता भाजत आलेला आहे. थोडंसं आपण तेल टाकूया. कांदा परत एकदा आपण तेलामध्ये थोडंसं परतून घेऊ. कांद्याचा कलर आता छान असा बदललेला आहे. त्याच्यामध्ये आपण जे अगोदर भाजून घेतलेलं खोबरं होतं ते पण टाकायचं आणि दोन्ही मिक्स करून आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं. गॅस बंद करून आपण हे एक 5 मिनिटासाठी थंड होण्यासाठी ठेवूया आणि थंड झाल्याच्या नंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असं त्याचं वाटण तयार करून घ्यायचं आपल्याला. असं थोडंसं पसरून ठेवलं म्हणजे आपला कांदा आणि खोबरं जे आहे भाजलेलं ते थोडंसं लवकर थंड होईल. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदम छान अशी बारीक याची पेस्ट तयार करून घेऊ. हे या पद्धतीनं बघा वाटून घेतलेलं आहे मी. मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे. इकडं बघू आपण आपलं कुकर पण थंड झालेलं आहे. आपलं मटण कसं शिजलंय ते बघू आपण. मस्तच एकदम छान आपलं मटण शिजलेलं आहे बघा. किती मस्त झालेलं आहे.
मसाला वाटून झाला आहे आपला, मटण शिजलेलं आहे आपलं. तर आता आपण करूया फोडणीची तयारी. चला आता फोडणीसाठी बघा हे पातेलं ठेवलेलं आहे मी गॅसवर. पातेलं छान असं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. आणि या गरम झालेल्या पातेल्यामध्ये आपल्याला टाकायचं तेल. आता या तेलामध्ये आपण मसाले, हा काळा मसाला, लाल तिखट आहे आणि हा चटपट मसाला, तर आपण हे तेलामध्ये छान असं परतून घेऊया. मस्त कलर आलाय बघा. आपलं तिखट वगैरे छान असं तेलामध्ये परतून निघालेलं आहे. या वेळेला आपण अद्रक लसूण आणि कोथिंबीरची जी पेस्ट थोडीशी ठेवलेली होती मी, ती आपण टाकूया या तेलामध्ये आणि ती पण छान अशी परतून घेऊ. आणि त्यानंतर टाकू आपण हे वाटलेलं वाटण. ज्यावेळेस आपण अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट तेलामध्ये टाकतो त्यावेळेस आपल्या भाजीला खूप सुंदर अशी चव येते. आणि आता हे वाटण जे आहे हे आपल्याला छान असं तेलामध्ये पूर्ण कोरडं होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. मसाले जळू नयेत म्हणून आपण हे मटणचं थोडंसं आळणी पाणी आहे ते याच्यामध्ये टाकून घेऊ. हे आळणी पाणी टाकल्यामुळं काय होतं तर आपल्या भाजीला एकदम तर्री छान येते आणि चव पण छान लागते आपल्या कालवणाची. मस्त आता मसाल्याला चांगलं तेल सुटायला लागलेलं आहे बघा. आता हे शिजलेलं मटण जे आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. मस्त सुगंध सुटलेला आहे. वरून टाकू आपण गरम पाणी. तर आपल्याला भाजी किती प्रमाणामध्ये करायची त्या प्रमाणात आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे. आता वरून टाकू आपण हा मटण मसाला. 1 चमचाभर आहे मटण मसाला टाकलेला आहे मी. आणि आता जो येसूर आहे हा येसूर पण आपण थोडासा गरम पाण्यामध्ये मिक्स करून ते पण आपण टाकून घेऊया. याच्यामुळं काय होतं आपली भाजी चवीला तर छान होतेच पण छान अशी मिळून पण येते भाजी. काय सुंदर कलर आलाय ना, एकदम छान. आता टाकूया चिरलेली कोथिंबीर. मस्त अशी एक उकळी येऊ द्यायची आपल्याला. तर बघा आपलं हे झणझणीत तर्रीदार असं मटणाचं कालवण तयार आहे. किती सुंदर दिसतंय बघा. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.